दर्शगाव चांडोली खुर्द येथे श्री गणेश मंदिर आहे, तेथे आता ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं आहे. तर त्यांचं जे म्हणणं आहे का मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे त्याला विरोध नाही, परंतु जो त्यांचं म्हणणं आहे का 2 हेक्टरसाठी आम्ही परमिशन दिली होती त्या योजना करण्यासाठी, परंतु तिथं 12 हेक्टर झाले आणि त्या संदर्भात उपसरपंच अमोल दाभाडे आणि संपूर्ण सरपंच किंवा सगळे पदाधिकारी दिसतात पहा त्यांच्यावर उपोषणाला बसलेत. नेमकं काय झालं आहे, काय परिस्थिती बोला. आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या वेळेला हा प्रकल्प आला त्यावेळेला गावानी ग्रामपंचायतनी 2 हेक्टरचं क्षेत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु प्रत्यक्षित त्यांनी 12 हेक्टर क्षेत्र हे ॲक्वायर केलं आणि त्याच गोष्टीचा आमचा विरोध आहे की गावाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही 2 हेक्टर क्षेत्र घ्या आणि बाकीचं गावासाठी सोडा, हीच आमची मागणी आहे. मग एकंदर तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी पातळीवर किंवा कुठं शासनाच्या स्तरावर काय प्रयत्न केले नाही का? हो केलेलं. आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना भेटून आलो होतो, प्रमोद भाऊच होते आमच्याबरोबर, आम्ही जाऊन आलो होतो, पत्रव्यवहार पूर्ण केलेले आहे आणि त्यावेळेला सांगितलं होतं का एका बाजूला प्रोजेक्ट करा म्हणून, पण त्यांनी कंपनीची लोक ऐकत नाही आहे, म्हणजे कंपनीचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे असं मला असं वाटते आणि शासकीय लोक दुर्लक्ष करतात हे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येते. या पूर्व काळात काही जागा दिली का ग्रामस्थांनी? यापूर्वी आम्ही मार्केट यार्डला एक 6 हेक्टर जागा यापूर्वी दिलेली आहे. आणि मग आता जागा किती शिल्लक राहते तुमच्या ताब्यात? आता आमच्याकडे 18 हेक्टर क्षेत्र कागदपत्रे आहे, त्याच्यातलं 8 हेक्टर क्षेत्र हे पाणथळ आहे, म्हणजे हे भविष्यात त्याचा काही उपयोग होणार नाही, नदीच्या किनारी आहे. आणि जे उरलेले क्षेत्र आहे 10 हेक्टर त्याच्यामध्ये तलाव आहे, तलाव जवळजवळ 2-1 हेक्टर तलाव असेल आणि काही आमच्याकडे आता 100 कुटुंब ST-NT समाजाचे आहे, ती पण लोक या ठिकाणी त्याच माळावर राहतात आणि त्या लोकांचं सुद्धा आमच्या गावचं मुळात म्हणजे सिटी सर्वे झालेला नाही आणि सिटी सर्वे नाही झाला आणि या ठिकाणी गावचं विस्तारीकरणासाठी आम्हाला जागेची गरज आहे. गावाचं काही जर प्रोजेक्ट आणायचा असेल तर गावाला डेव्हलपमेंटसाठी जागा हवी आहे. एकंदर सर्व ग्रामस्थांचा तुमच्या यासाठी उपोषणाला पाठिंबा आहे का, कसं आहे? हो, सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आमचं सर्व गाव एक आहे आणि सर्व लोकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. 400 सह्या झाल्यात सकाळपासून. किती सह्या झाल्या सकाळपासून? सकाळपासून 400 सह्या झाल्या. म्हणजे संपूर्ण गावांनी ठरवलं का ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, परंतु याच्यामध्ये आमचं जे म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि आमचं ग्रामसभेचा ठराव आहे ना, हां ग्रामसभेच्या ठरावामध्ये आमचं 2.5 एकरचं झालेलं आहे. 2.5 एकरच्या व्यतिरिक्त त्यांनी एक वाढ व्हायची काही गरज नाही ना. मग ग्रामसभेच्या ठरावाला काही महत्त्व नाही राहिलं का? मग महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा होऊच नाही, ग्रामसभेच्या ठरावाला महत्त्व जर नसेल तर. बरोबर आहे एकदम तुमचं म्हणणं, कारण महसूल विभागाचाच ग्रामसभा हा काना आहे. शासनाचे तसे आदेश आहेत, ग्रामसभा करेल ती पूर्व दिशा, परंतु इथे ग्रामसभेला महत्त्व न देता एका खाजगी कंपनीला ही जागा देऊन गावचं नुकसान होतं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. आता ह्याबाबत आज काय दिवसभरात कोणी शासनाचं प्रतिनिधी आले का? नाही, अजून नाही. चर्चेला कोणी आलं नाही? नाही, चर्चेला कोणीच नाही. आता काय उपोषणाची व्याप्ती वाढवणार आहे का तुम्ही, कसं आहे? हो, वाढवणार आहे व्याप्ती. आम्ही आजच्या दिवस तर नाही, पण उद्यापासून असं ठरवलं आहे का घरातून प्रत्येक जणांनी 2-2 माणसं बाहेर पडलीच पाहिजे. जर उद्याही नाही त्याच्यात काही निर्णय झाला नाही तर घराच्या घर आम्ही बाहेर येऊन इथं उपोषणाला बसणार आहोत. आम्ही लहान मुलांसह इथं उपोषणाला बसू शकतो, कारण आमची एवढी मोठी अडचण आहे. आज आम्हाला कुठेही जावा, आम्हाला बसायला जागा नाही आहे. हे शासनाने ना पूर्ण इथून मागं आम्ही शासनाला सांगितलं होतं, आम्ही सर्व लिखी दिलेलं आहे त्यांना, पण आमचं काही शासन विचार करतच नाही. तर याबाबत आता प्रमोद भाऊ बानखिले, तुम्ही या संदर्भात काही प्रयत्न केले का, काय कसं काय वस्तुस्थिती? या संदर्भात चांडोली गावासाठी आम्ही 20 डिसेंबरला कलेक्टर साहेबांना भेट घेतली होती आणि त्या भेटीत आम्ही निवेदन दिलं होतं की सदरचा जो प्रकल्प आहे तर गावचा त्याला विरोध नाही आहे, परंतु गावचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे, परंतु एका बाजूला व्हावा आणि जी जागा राहती आहे, समजा जी काय 8-10 एकरची जागा राहील तर ती गावच्या विकासासाठी कामाला येईल. काही ST किंवा SC समाजातील लोक आहे त्यांच्या गृह प्रकल्पासाठी किंवा गावच्या विस्तारासाठी ती कलेक्टर साहेबांना आम्ही बोललो होतो. कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कंपनीला चर्चा करून तुम्ही प्रांत साहेबांशी भेटून ते निर्णय घ्या
तर प्रांतसाहेबांना गावकऱ्यांशी भेटायला सांगितलं होतं आणि कंपनीच्या लोकांनाही भेटायला सांगितलं होतं. प्रांतसाहेब या संदर्भात कंपनीशी बोलले, परंतु कंपनी याच्यात काय कुठं निर्णय घेत नाही. तर कंपनीची थोडीशी मनमानी चाललेली आहे याच्यामध्ये. बाकी प्रशासन म्हणून ते त्यांच्या बाजू त्यांनी केलेलं आहे. फक्त कंपनीनं याच्यात त्यांचे मनमानी कारभार चाललेला आहे आणि ग्रामस्थांची न बोलता सगळं काम चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदर हा प्रकल्पाला विरोध नाही, फक्त तुमचं म्हणणं आहे का एका बाजूला घ्या आणि ते होत नसल्यामुळे त्याचे म्हणजे आणि बैलगाडा घाट आहे स्वतः ग्रामस्थांनी स्वतःच्या देणगीतून बैलगाडा घाट बांधला आहे आणि आता सद्यस्थितीत बैलगाडा घाट मध्यभागी राहतोय आणि जी जागा आहे बैलगाडा घाट किंवा जे बैलगाडा पाळण्यासाठी बसण्यासाठी तिथे सुद्धा जागा फारशी राहत नाही. त्यामुळं या प्रकल्पाला तुमचा ठाम विरोध आहे आणि आता ग्रामस्थ उपोषणाची तीव्रता वाढवणार आहे. त्यामुळे भविष्यात या संदर्भात शासनाने याबाबत लक्ष नाही घातलं तर हा प्रश्न चिघळेल आणि गावाच्या शांततेत किंवा प्रशासनाच्या शांततेत सुद्धा भंग होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जी जागा त्यांना दिलेली आहे त्या जागेचं पहिली मोजणी करावं आणि मोजणी करून शिवरस्ता आमचा काढून द्यावा आणि मग त्याच्यात प्रकल्प उभा करावा. आमचं त्याबद्दल काही दुमत नाही आहे का तुम्ही प्रकल्प करू नये म्हणून. शासनाचं धोरण आहे का पहिलं मोजणी केल्यावर हद्द निश्चित केल्यावर काम चालू झालं पाहिजे. पहिल्या हद्दीच निश्चित केल्या पाहिजे आणि नंतर मग त्यांनी कामकाजाला चालू केलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण मला सांगा म्हणजे दोन विषय आता ग्रामसभेला जो मानलं नाही यांनी आणि दुसरा हद्द निश्चित न करता काम चालू केलंय. आता शासनाचं धोरण आहे का पहिलं काम चालू करायच्या आधी हद्द निश्चित करा, भूमी अभिलेख जाऊन त्याचा नकाशा रितसर घ्या, बाँड्री आखा आणि त्याच्यानंतर पुढं काम करा. म्हणजे पूर्णपणे या कंपनीचा मनमानी कारभार आहे आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. प्रकाश इंदोरे, हां माजी उपसरपंच. हां प्रांत साहेबाशी आमची मीटिंग झाल्यानंतर प्रांत साहेबांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली का बुवा या जमिनीची क्षेत्राची पहिल्यांदा मोजणी करा. आमची शिव हद्द असेल आम्ही कुठं आहे किंवा आमचं गायरान कुठपर्यंत याची हद्द आम्हाला निश्चित करून द्या आणि मग तुम्ही तुमचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू करा. यांनी निव्वळ चांगल्या जागेवर आपला प्रोजेक्ट तिथं उभी केला आहे आणि काम चालू केलं आहे. यांनी कोणालाही सरपंचांना, गावांच्या पदाधिकाऱ्यांना, ग्रामस्थांना कोणालाही न विचारात घेताना त्यांच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी काम चालू केले. आमचं म्हणणं एवढंच आहे, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तुम्हाला 2 हेक्टर तुम्हाला जमीन दिली, तुम्ही 2च्या पुढे 1 मांडला, आमच्यावर त्याचं 12 केलं आणि 12 हेक्टर तुम्ही आज जमिनीवर आमच्यावर अन्याय केला. वाढीव गावठाणासाठी प्रस्ताव असतानासुद्धा तुम्ही आमचा याच्यापूर्वी मंजूर केला नाही आणि तुमच्या सोलर या सौर ऊर्जेसाठी तुम्ही आज लगेच कायद्याने तुम्ही लगेच या ठिकाणी या ताण आमच्या ग्रामस्थावर अन्याय करता. ग्रामसभा लोकांची 2 वेळा होऊ नये त्याला तुम्ही जुमानता. मग महाराष्ट्रात ग्रामसभा घेता कायला? त्या ग्रामसभा घेऊच नका ना. म्हणजे आमचं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, आमचा विरोध नाही, फक्त एका बाजूला तुम्ही व्यवस्थित तो प्रकल्प घ्या. कारण आजच्या जमिनीचे जर भाव पाहिले तर आज कितीतरी या मंचर शहराला लागून असणारी जमीन आहे, कोट्यावधी रुपयाची जमीन आहे. आजूबाजूला तुम्ही इकडून जवळजवळ 500 फूट सोडून बाजूला आणि मधीच प्रकल्प धरता. म्हणजे ते एक वेगळ्या पद्धतीचं काम सुरू होतं. हे आम्हाला कुठंतरी पटत नाही ग्रामस्थांना. म्हणून आमचं म्हणणं आहे का जोपर्यंत हा प्रकल्प मोजणी आणि आम्हाला हद्द ग्रामस्थांना दाखवल्याशिवाय हा प्रकल्प या ठिकाणी चालू करू नये. अन्यथा तुम्ही या धडकशाहीने या ठिकाणी कार्यक्रम चालू केला तर पुढच्या काळामध्ये ग्रामस्थ काय करतील याचा काही भरवसा नाही. कुणीही उद्या या ठिकाणी काही होईल याला जबाबदार शासन राहील, असं एवढंच आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. बरोबर. ओके.